हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजात सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. परमात्म्याच्या प्रकट होण्याच्या प्रकट दिवसाविषयी जाणकारी देतो. एक गौरीशंकर नावाचे ब्राह्मण होते. त्यांच्या पत्नीचं नाव सरस्वती होतं आणि ते पूर्वजन्मात सुपत सुदर्शनजी वाल्मिकींचे मातापिता होते. आणि त्यांनी त्या काळात जेव्हा परमात्मा करुणामय नावाने आले होते द्वापार युगामध्ये, सुदर्शनजींनी तर उपदेश घेतला होता. हे सुदर्शनजी कोण होते? ज्यांनी पांडवांचा यज्ञ सफल केला होता, जो ना श्रीकृष्ण करू शकले, ना 33 कोटी देवतांना, ना 12 कोटी ब्राह्मणांना जमले. कारण की ते सुदर्शनजी परमात्म्याच्या ह्या यथार्थ मंत्राचा जप करणारे एकमेव भक्त होते. त्यांच्या मातापित्यांनी परमात्मा कबीरजींच्या ज्ञानाला स्वीकार केले नव्हते. त्यांचा मृत्यू झाला होता. सुदर्शनजींनी प्रार्थना केली होती, प्रभू, माझे मातापिता खूप चांगल्या आत्म्याचे आहेत. मला खूप खेद आहे की त्यांचं दुर्भाग्य आहे. परमात्म्याला ठोकरलं. हे दाता, दया करा. एखाद्या जन्मात शरण घेऊन त्यांचा उद्धार करा. तेव्हा परमात्मा म्हणाले की ठीक आहे भाई. परमेश्वर कबीरजींनी विचार केला होता की हा मुलगा आपल्या मातापित्यांच्या मोहापायी ह्याच काळात अडकून राहील. तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं की मी वचन देतो, तुझ्या मातापित्यांना पार करेन. तर मग तो निश्चिंत झाला होता. सतलोक जातेवेळी पुण्यात्म्यांनो, जराशीही इच्छा संसारातील कुठल्याही गोष्टीमध्ये तुमची अडकली असेल तर काम बिघडेल. म्हणून ज्ञान दिलं जातं, इथला इतिहास सांगितला जातो आणि हे ज्ञानाच्या माध्यमातून तुमचं मन इथून हटवलं जातं. शेवटी भक्तीची शक्तीच तुमची साथ देते. तर सुदर्शनजी सतलोकी गेले निस्संशय होऊन. तर त्या वचनाच्या आधाराने परमात्मा सुदर्शनच्या मातापितावाल्या आत्म्याच्या मागे मागेच राहिले. आणि स्वभाव या परमात्म्याचा असा की जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास, और गेल गेल लाग गया फिरूं जब तक धरती आकाश. जो बच्चा गऊ की नजर में यूं साईं को संत, और भक्तों के पीछे फिरे ये भक्त वत्सल भगवंत. हे जे सुदर्शनजींचे मातापिता होते ते पुढच्या जन्मी ब्राह्मण आणि ब्राह्मणी झाले. तर कबीर परमेश्वर त्यांना 3 वर्षांच्या वयाचं बालक मिळालं होतं. ते निस्संतान होते. घरी घेऊन गेले. जेव्हा ते 7 वर्षांचे झाले, 4 वर्ष पर्यंत त्यांच्याबरोबर राहिले. खूप ममता वाटू लागली, मोह वाटला आणि ते म्हणू लागले की तुम्ही दीक्षा घ्या माझ्याकडून, मी परमात्मा आहे. असं म्हणताच ते टाळायचे. खूप वेळा असं झालं. जेव्हा पाहिलं की ते अजिबात ऐकायला तयार नाहीत, तर अंतर्ध्यान झाले परमात्मा. त्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोरून अंतर्धान पावले, समोरून एकदम गायब झाले. तेव्हा त्यांची इतकी जबरदस्त तडफ बनली. काहीतरी पुत्रमोह, पुत्राबाबतचा मोह होता त्यांच्यात. 4 वर्ष मूल बरोबर राहिलं आणि मग त्याच्या तडफेमध्येच त्यांच्या जीवनाचा अंत झाला. त्या परमात्म्याने त्यांचे कर्म बनवले. पुढचा जन्म पुन्हा त्यांचा ब्राह्मण आणि ब्राह्मणीचा झाला. तर त्यावेळीही परमात्मा त्यांना मिळाले. 3रा जन्मही त्यांचा परत ब्राह्मण आणि ब्राह्मणीचा झाला. ज्या विषयी हा दास आता तुम्हाला सांगणार आहे, त्यांचं गौरीशंकर नाम होतं पुरुषाचं, सरस्वती नाव होतं त्याच्या पत्नीचं. हे दोघेही भगवान शिवचे उपासक होते. खूप सच्चे आणि चांगले श्रद्धाळू होते. हे अन्य ब्राह्मणांप्रमाणे कोणाची दिशाभूल करत नसत. हे फक्त कथा सांगत शिवपुराणातील भगवान शिवजींचे कट्टर पुजारी होते. कथा सांगून जो पैसा मिळत होता त्यातून ते आपला निर्वाह करत असत. आणि काशीमध्ये एक खूप ते चर्चेचा विषय बनले होते की खूप छान कथा सांगतात, निस्वार्थीपणे करतात, पैसे घेत नाहीत आणि जी
दक्षिणा यायची, त्यातून आपल्या भोजना बाकीची भंडारा करत असत, दान करत असत. यामुळे त्यांचं खूप जास्त प्रेस्टीज बनलं होतं. मुसलमानांनी पाहिलं की हा गौरीशंकर हिंदू धर्माचा सगळ्यात जास्त प्रसार करतो आहे. त्या उपर त्यांना हे पण माहीत होतं की जे अन्य ब्राह्मण होते, जे गुरुपदावर होते, जे लोकांना फसवत होते म्हणजे लोकांची दिशाभूल करून गुरुपदी बसले होते. कोणी श्राद्ध करत होते, कोणी कर्मकांड करत होते, कोणी पिंड पाडत होते. तर ते गौरीशंकरचा द्वेष करत असत. ही गोष्ट मुसलमानांना माहिती होती. तर मुसलमानांनी जबरदस्तीने त्या गौरीशंकर आणि सरस्वतीच्या घरी आपलं उष्ट पाणी शिंपडून ठेवलं, सगळ्या कपड्या लत्त्यांवर, सगळीकडे आवाज करून, आणि त्यांच्या तोंडातही जबरदस्तीने घातलं. जे दुसरे ब्राह्मण गुरु होते, गुरुपदावरचे ब्राह्मण होते, ते इतर ब्राह्मणांशी मिसळत नव्हते. जे ब्राह्मण गुरुपदावर होते त्यांना हे समजल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सगळीकडे सांगितलं की गौरीशंकर मुसलमान बनला आहे, कथा करायचा आता त्याला अधिकार राहिलेला नाही, गंगेमध्ये आंघोळ करणार नाही आणि त्याच्या जवळपास कोणी जायचं नाही. त्याला वाळीत टाकलं आणि त्याचं नाव ठेवलं, गौरीशंकरचं नाव ठेवलं मुसलमानांनी नूर अली, आणि सरस्वतीचं नाव ठेवलं नियामत. त्यांना नीरू आणि नीमा म्हणू लागले शॉर्टकटमध्ये. आता त्यांच्यासमोर निर्वाहाची समस्या उभी राहिली. आधी दक्षिणा मिळत होती, वेळ जात होता. तर त्यांनी सिंपलसा साधा बिनखर्चाचा धंदा शोधला, कापड विणण्याचा. तर त्यांनी कापड विणणं सुरू केलं. कोणीतरी सल्ला दिला की 4 दंडुके काढा, आणि तयार झाला कारखाना. तर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि कापड विणू लागले, म्हणून विणकर म्हणवू लागले. ही जात त्यांची जन्मजात नव्हती. हे जसं ज्यांनी कर्म केलं त्याला तसंच त्या नावाने पुकारू लागले. तर त्यांना विणकर म्हणू लागले. पण भलेही ते मुसलमान बनले असले, नमाजही पढू लागले असले, परंतु भगवान शंकरावरची श्रद्धा त्यांच्या मनातून गेलेली नव्हती. तर मग काय झालं की ही ज्येष्ठ शुद्ध पौर्णमासी, जो आज शुभ दिवस आहे, या ज्येष्ठ शुद्ध पौर्णमासीला ब्रह्ममुहूर्तावर, म्हणजे सकाळी सकाळी सूर्योदयाआधीचा 1.5 तास, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. सतलोकातून चालत परमात्मा आले. आकाशातून एक प्रकाशमय पुंज, प्रकाशाचा गोळा आला. याचे साक्षीदार होते ऋषी अष्टानंदजी. एक लहरतारा नावाचा तलाव आहे, आणि तो जेव्हा गंगा नदी दुथडी भरून वाहते श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये, ते पाणी घाटावरून उसळून लाटांद्वारे एका खूप मोठ्या सरोवराचं रूप धारण करतं. त्याला लहरतारा नावाने ओळखू लागले. तर नीरू आणि नीमाचं, गौरीशंकर आणि सरस्वतीचं गंगा घाटावर स्नान करणं बंद करून टाकलं. तर म्हणून ते त्या लहरतारा तलावावर रोज स्नान करायला जात असत. खूप सुंदर पाणी असायचं. गंगेचं पाणी तर तसंही खराब होत नाही, आणि खूप मोठं एक सरोवराचं रूप होतं. त्या लहरतारा तलावात एक रामानंद ऋषी यांचे शिष्य अष्टानंद ऋषीजी प्रतिदिन तेही स्नान करायला जात असत, आणि एकांत जागा पाहून प्राकृतिक सौंदर्य आणि शांततेचा सकाळी सकाळी तिथे आनंद घेत असत. काही वेळ साधना करत असत. तर ते स्नान करून साधना करायची तयारी करत असताना त्यांनी काय पाहिलं की आकाशातून एक प्रकाशाचा गोळा आला. इतका तेज प्रकाश होता की अष्टानंदांचे डोळे ते सहन करू शकले नाहीत. जसं पुण्यात्म्यांनो, आपण सूर्याकडे पाहतो, सूर्याच्या प्रकाशाला चर्मदृष्टी सहन करू शकत नाही. डोळे एकदम बंद होतात. एकदम बंद झाले की सूर्याचा जो प्रकाश दिसत नाही, एक प्रतिबिंब प्रकाशरहित दिसत राहतं, त्याचा आकार दिसत राहतो. ठीक अशाच प्रकारे
जेव्हा अष्टानंद ऋषींनी त्या प्रकाशाकडे पाहिलं तर त्यांचे डोळे बंद झाले. डोळे जेव्हा बंद झाले तेव्हा काय पाहिलं? एका नवजात बाळाचं रूप दिसलं, प्रकाशरहित. कारण प्रकाश तर परमात्म्याचा होताच. तर मग त्यांनी थोड्या वेळाने डोळे उघडले तर काय पाहिलं की तो प्रकाश लहेरतारा तलावात एका कोपऱ्यात जाऊन स्थिर झाला. अंधार होता. सूर्योदयापूर्वी 1.5 तास अंधार असतो. तर त्यांनी विचार केला की हे काय होतं? आपल्या जीवनात पहिल्यांदाच अशी घटना घडलीय. आपले गुरु स्वामी रामानंदजींकडे जाऊन याचं कारण विचारेन. आणि ते उठून गेले आणि जाऊन आपल्या गुरूंना स्वामी रामानंदजींना विचारलं की हे गुरुदेव, आज माझ्याबरोबर असा प्रसंग घडला. ही काय माझ्या भक्तीची मिळालेली पावती आहे की हा माझा काही भ्रम आहे? तर जसंही ज्ञान होतं त्या ऋषी रामानंद स्वामीजींना, त्याप्रमाणे आपल्या शिष्याच्या शंकेचं समाधान करत ते म्हणाले की बेटा, जेव्हा वरील लोकातून अवतारगण येतात त्यांची अशीच लक्षणं दिसतात, तारा निखळल्यासारखी. आणि ते कोण्या आईच्या गर्भात येतील आणि काही दिवसात इथे काशीत लीला करतील. वरील लोकातून कोणी अवतार आला आहे. आता त्यांना तर अशाच भगवानाचं ज्ञान होतं जो आईच्या कुशीतून जन्म घेतो. या परमात्म्याची तर त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती, जे आईच्या कुशीतून जन्म न घेता स्वतःच येतात. तिकडे नीरू नीमा प्रतिदिन अंघोळीला जात असत. त्या दिवशीही ते गेले. तर नीमाकडे पहिल्या दिवशी कोणी नातलग आले आणि त्याच्याबरोबर त्याची बायको. त्यांची चर्चा सुरू होती दिवस रात्र, दिवसा संध्याकाळी. आणि जसा काळ इंजेक्शन लावतो एकाकडून दुसऱ्याला, जसं कोणाला मूल नसतं, तर हे कोणी नातलग येतात तर त्याचंच रडगाणं गात राहतात. म्हणत राहतात की हे भगवान, एखादं बाळ असतं तर वेगळीच शोभा आली असती घराला. आता एकटीच बसून राहतेस तू. आता 1-2 गोष्टी त्या अशाच नवलाईच्या सांगत की त्या बिचारीला रात्रभर झोप येत नसे. पुरुष तर सहन करू शकतो, पण भगिनी खूप लांबचा विचार करत राहते. पहिल्या दिवशी असंच तिला इंजेक्शन दिलं. कोणाला? नीमाला. आणि नीमा आणि नीरू प्रतिदिन अंघोळीला जात असत तेव्हा रस्त्यात जात असताना तिला त्याची आठवण आली. रडू लागली वाईट पद्धतीने आणि म्हणू लागली की हे भगवान शिव, जरी ते पूर्ण मुसलमान झालेले असले, भगवान शंकराला विसरले नव्हते. आणि म्हणू लागली, हे भगवान शंकरजी, तुमच्या दासीसाठी तुमच्या घरी काय बाळांची कमतरता भासतीये? हे दाता, तुम्ही तर समर्थ आहात. मलाही एखादं खेळणं दिलं असतं तर माझा संसार सुखाचा झाला असता. न जाणे लोक तर काय काय गोष्टी बोलतात. आम्हाला म्हातारपणीचा आधार मिळाला असता, असं म्हणून ती खूप वाईट पद्धतीने रडत होती. तिच्या पतीने नीरूने म्हटलं, नीमा, जर आपल्या नशिबात असतं मुलबाळ किंवा संतान तर परमात्म्याने आपल्याला दिलंच असतं. आपल्या नशिबात नाहीये. 60 वर्ष वय झाले. आता जरा धीर धर. पहा, म्हातारपणी तर बोट धरणारा कुणी नाहीच आहे. आणि तू डोळे फोडून घेशील, तुझे डोळे खराब करून घेशील रडून रडून. रडू नकोस, असं तिला समजावत असताना आपल्या लहेरतारा तलावाकडे ते जात होते. लहेरतारा तलावाजवळ पोहोचले. आधी नीमाने स्नान केलं. नीरू बाहेर बसला होता. नीमा स्नान करून बाहेर आली. नीरूने स्नान करण्यासाठी सरोवरात प्रवेश केला. तो स्नान करीत होता मस्तीने. नीमा कपडे बदलून बदललेले कपडे धुण्यासाठी किनाऱ्यावर गेली. पुन्हा एकदा जे बांधून तिने स्नान केलं होतं, तर तिने काय पाहिलं की एका कमळाच्या फुलावर काही वस्तू हलत होती. तिने परत लक्षपूर्वक पाहिलं, कारण की सकाळी उजेड
एकदम होत असतो. एकतर अंधार दिसतो किंवा मग एकदम पटकन उजेड व्हायला सुरुवात होते. उजाडायला लागतं सूर्योदय व्हायच्या आधी. तिने लक्ष देऊन पाहिलं की काय वस्तू हालत आहे. आधी तिला वाटलं साप असेल, माझ्या पतीला डसेल. एकदम जवळ उभा होता तो. मग पाहिलं की कोणी मूल आहे, पाय हलवत आहे. आपल्या पतीला म्हणाली की अहो बघा जरा, कमळाच्या फुलावर एक बालक झोपला आहे, तर त्याला उचला उचला, नाहीतर ते बुडून जाईल. आता नीरू स्नान करतो आहे. स्नान करता करता म्हणतोय की नीमा, तू तर वेडी झाली आहेस या मुलाच्या ध्यासापायी. आता किती समजावलं तुला, तू अजिबात ऐकत नाहीस. तू वेडी होशील. आता तुला पाण्यात सुद्धा बालकं दिसू लागली. तेव्हा नीमा जोर देऊन म्हणाली, पहा अहो, बघा ना, बघा बघा, तुमच्या जवळ तर आहे. तेव्हा त्याने पाहिलं की तिच्या आवाजात काही तळमळ आहे, काही सच्चेपणा जाणवत आहे. तर ज्या बाजूला ती निर्देश करत होती तिकडे त्याने लक्ष देऊन पाहिलं तर खरोखरच एक बालक आहे. ना इकडे पाहिलं ना तिकडे पाहिलं. एकदम बाळाला उचलून, त्या कमळाच्या फुलासहित उचलून त्याला आपल्या पत्नीच्या हातात दिलं. आता नीमा बाळाला घेऊन बाहेर उभी राहिली. नीरू स्नान करू लागला. तोपर्यंत नीमाला त्या परमात्म्याच्या सानिध्याने जे सुख मिळालं त्याचा आनंद अवर्णनीय आहे. पुण्यात्म्यांनो, ज्या परमात्म्याचं नाव घेतल्यानं, त्याची चर्चा केल्याने डोळ्यात अश्रू येतात आणि अंगावर रोमांच उभे राहतात, आणि ज्याच्यासाठी आपण तडपतो आहोत, शोधतो आहोत, तो परमात्मा आपल्यासाठी किती दुःखी होतो आहे आणि त्या पुण्यात्म्याच्या कुशीत पहुडला आहे. तर त्या परमात्म्याच्या तिथे उपस्थित असल्याने, त्याला छातीशी कवटाळल्याने किती सुख मिळत असेल, याचं कुठल्याही शब्दात वर्णन केलं जाऊ शकत नाही. आता ती काय करते? आभार मानते आपल्या भगवान शिवजींचे की हे परमात्मा, आज मनापासून तुझी आठवण काढली होती, आणि हे शंकरा, आज तू माझी कूस उजवलीस, आज माझ्या उजाड घरात बहार आणलीस. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात की, जसं आदरणीय गरीबदास साहेबजींनी लिहिलंय की, जगत का पेखणा पेख्या, हर धनी का नाम ना लेखा. ह्या शंकर भगवानांचं तर उगाचच नाव होतंय, बिनमतलबाचं. आता खेळ तर भगवंताने सारा केलाय. आपल्या प्रिय आत्म्यांना शरणमध्ये घेण्यासाठी, पार करण्यासाठी जंगलात येऊन झोपले, कमळाच्या फुलावर पाण्यात, आणि ती आभार मानतीये शंकर भगवानांचे. तर हे आजपर्यंत आपण असेच भ्रमात राहिलो. परमात्म्याने येऊन आम्हाला हे ज्ञान दिलं. आदरणीय गरीबदास साहेबजींनी यावेळची एक कशी प्यारी वाणी म्हटली आहे ती आपल्याला ऐकवतो. कारण की परमात्म्याने आदरणीय गरीबदास साहेबजींना दिव्यदृष्टी दिली होती आणि सतलोक सचखंड दाखवून आदरणीय नानक साहेबजींसारखं वरती घेऊन गेले होते, आणि 8-10 तासांनंतर गरीबदास साहेबजींच्या आत्म्याला परत पाठवलं होतं आणि त्यांना चितेवर ठेवलं होतं, मृत समजून. गरीबदासजी बालक होते 10 वर्षांचे, आणि चितेच्या वरतीच ते जिवंत झाले होते. आपली आपणच बंधनं तोडून ते चालू लागले होते. तेव्हापासून ते हे वाणी बोलू लागले परमात्म्याची, ज्याचे ते साक्षीदार होते. आणि मग परमात्म्याने त्यांची दिव्य दृष्टी उघडली होती. तर काय सांगितलं? 84 बंधन कटे किन्नी कल्प कबीर, भवन चतुर्दश लोक सब टूटे जम जंजीर. अंत कोट ब्रह्मांड में बंदी छोड़ कहाए, सो तो एक कबीर है जननी जने नवाए. शब्द स्वरूप साहेब धनी, शब्द से अंध सब माही, बाहर भीतर रम रहा जहाँ तहाँ सब ठाई. जल थल पृथ्वी गगन में बाहर भीतर एक,
पूर्ण ब्रह्म कबीरे हैं अवगत पुरुष अलेख। सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बल जाई। आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणतायत की सेवक होऊन उतरलो, सतलोकातून चालत आलो एक दास बनून, सेवक बनून। सेवक बनून उतरले इथे कबीरदास, कबीरदास म्हणून घेत असत ते स्वतःला। आणि पुण्यात्म्यांनो, हा आपल्यासाठी संकेत, उदाहरण होतं भगवंताचं की जर तुम्हाला परमात्मा हवा असेल तर संसारातील कुठल्याही विद्वानाची बकवास ऐकू नका। वेळ घालवण्यासाठी जी व्यवस्था मालिक करेल त्यात संतुष्ट रहा। केवळ सांसारिक डिमांड ठेवू नका, फक्त मोक्षाची आस ठेवा, फायनल। मग इथली सुख तर भगवान आपणहूनच तुम्हाला देईल। परमात्मा म्हणतात, कल्पे कारण कौन है कर सेवा निकाम, और मन इच्छा फल दूंगा जब पड़े मेरे ते काम। इथे पुण्यात्म्यांनो, कितीही धनवान व्यक्ती असो आणि कितीही मग तो प्रधानमंत्री का असेना आणि त्याचा मुलगा कुठे जात आहेत आणि दुर्घटनाग्रस्त होतात, मृत होतात, तिथे त्यांची काहीच भूमिका नव्हती, तिथे भगवंताची भूमिका वाचवते। आणि त्यापासून आपण दूर गेलो तर, भले आपण कितीही मोठे अधिकारी असो किंवा श्रीमंत असो, आपल्याला भगवंताचा जर आसरा आहे तर अशावेळी परमात्म्याचं काम आहे, तिथे धन्याचं काम आहे। तर असंही तुमच्यावर जर सद्भक्ती करत असाल सच्च्या मनाने, कुठल्या प्रकारची आपत्ती येणार नाही। तर परमात्म्याने फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये म्हणतात, मी क्षणार्धात पोचेन, एका क्षणात। जन अपने के हेत एरणाकुश उदारिया रावण मारा खेत। सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बलि जाही। गरीबदासजी म्हणतात, सेवक होऊन आले ते या पृथ्वीवरती आणि जीव उद्धारासाठी, जीवांचं कल्याण करण्यासाठी जगद्गुरु म्हणजे सर्वज्ञान संपन्न एका संताची भूमिका केली। गरीबदासजी म्हणतात, वारंवार मी ज्याच्या शरणमध्ये आहे असा दयाळू तो स्वतः येतो आम्हाला सांभाळण्यासाठी। काशीपुरी कष्ट किया ये उतरे अदर अधार, मोमन को मुजरा हुआ जंगल में दीदार। कोट कर्ण शशिभान सोदे आसन अदर विमान, परसत पूर्ण ब्रह्म को शीतल पिंड और प्राण। गोद लिया मुख चूम कर ये हेम रूप झलकंत, जगर मगर काया करे जैसे दमक पदम अनंत। आता जेव्हा नीमाने परमात्म्याला कुशीत घेतलं, गोद लिया मुख चूम कर, त्या परमात्म्याचे लाड करू लागली। हेमरूप झलकंत म्हणजे परमात्म्याचं शरीर बर्फासारखं शुभ्र होतं। हे पुण्यात्म्यांनो, परमात्म्यासाठी आपण तडपत आहोत आणि तो परमात्मा त्या प्रियात्मा निमाच्या खुशीत बालक रूपात। आता जसं बर्फ आहे, बर्फाचा ढीग कुठेही ठेवलेला असेल आणि स्वाभाविकपणे जर त्याला हात लागला तर आपलं थंडपण तो जाणवून देतोच। तर असेच परमात्मा ज्याच्या बरोबर आहेत त्याला किती शांती मिळाली असेल याचं वर्णन नाही करू शकत। किती पुण्यात्मा असतील ते ज्यांना भगवान येऊन भेटले। आता तिथून काय झालं की नीरू बाहेर निघून आला। आता नीरूला प्रेरणा झाली की जर या मुलाला आपण घरी घेऊन गेलो तर गावातील नगरातील लोक विचारतील की तुम्ही कुठून आणलं। आपण सांगू की कमळाच्या फुलातून मिळाला तर कोणाचाच विश्वास बसणार नाही आणि ते आपल्याला
मारपीटही करू शकतात की सांगा कोणाचं उचलून आणलं तुम्ही हे मूल, कोणाचं सांगणार, आणि जर खरं सांगितलं तर विश्वास ठेवणार नाहीत. होऊ शकेल की आपल्याला नगरातून हाकलूनही देतील, आपण ना घरचे राहू ना घाटचे, आणि मूलही हिसकावून घेतील. तर त्याने आपल्या पत्नीला ही सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाला, तू या बाळाला इथेच राहू दे, यातच आपलं भलं आहे. तर नीमा म्हणाली, हे पहा, मी या मुलाला इथे सोडू शकत नाही. एकतर भगिनी, मुली, माता यांचं हृदय फारच हळवं असतं, आणि दुसरं मूल हे असं आहे, त्याला असं कसं सोडू. पण तो लोकलज्जेमुळे खूपच आंधळा झाला होता. भीती वाटत होती. आधी तर मुसलमान बनवलं जबरदस्तीने, कोणी जोडीदारही राहिला नाही, कोणी हिंदू मित्रही उरले नाहीत आणि मुसलमानही जवळचे नाहीत. आपलं कोणी समर्थनच करणार नाही, निघून जाऊ आपण इथून. या सगळ्या येणाऱ्या संकटांची कल्पना नीमाला समजावून सांगितली. नीमा म्हणाली, माहीत नाही या बालकाने माझ्यावर काय जादू केली आहे. मला तर याचा अतूट मोह झाला आहे. मी याला सोडू शकत नाही. याला घेऊन मला गावाबाहेर काढलं तरी चालेल. आता नीरूने विचार केला, ही तर मुलासाठी वेडीच झालीये. हिला फक्त मूलच दिसतंय, पुढचं काहीच दिसत नाहीये. तर त्याने आयुष्यात पहिल्यांदा आपल्या पत्नीवर थप्पड मारण्यासाठी हात उगारला. नाहीतर तिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. हेच जाणून की तिला मूल नाहीये आणि ती खूप दुःखी राहते. ती जिथं म्हणेल तिथं तो हजर असायचा. कधी नकार दिला नाही त्याने. तो म्हणू लागला की तू माझ्या ह्या नम्रपणाचा गैरवाजवी फायदा घेते आहेस. मागचा पुढचा विचार करत नाहीयेस तू. आता या मुलाला ठेव इथेच, नाहीतर 2 थपडा मारेन मी. असा हात त्याने उगारला तेव्हा नीमाच्या कुशीत पहुडलेले बालकरूपी परमात्मा म्हणाले की, नीरू, मला घरी घेऊन चल. तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाही. तर नीरू घाबरून गेला की बालक बोलतंय. त्याने विचार केला की यात कोणी फरिश्ता असेल, भूतप्रेत असेल, आणि तुझ्याबरोबर काही वेडवाकडं तर होणार नाही. या भयाने तो पुढे गेला. घरी घेऊन आला. आता नगरातले येऊन पाहू लागले, ते सामान्य बाळ थोडंच होतं, ते तर परमात्मा होते. असं न्यारं रूप, असा न्यारा चेहरा, बिलकुल वेगळं बालक. जसं आपण काही इंग्रजांची मुलं पाहिली असतील, ती वेगळी दिसतात. त्यांच्याबरोबर आपली बाळं ठेवली तर ती थोडी वेगळी दिसतात. तर त्याहूनही खूप कित्येक पटीने सुंदर रूप, इंग्रजांपेक्षाही जास्त गोरा परमात्म्याचा वर्ण, आणि ते तर परमात्म्याचं एक आश्चर्यजनक रूप होतं, शरीर होतं दात्याचं, खूप सुंदर. तर ते पाहून सगळे हैराण झाले. पूर्ण गावात पसरली ही बातमी. बायका गाणी म्हणत येऊ लागल्या जमाव करून. कोणी म्हणे हे तर भगवान उतरले आहेत, कोणी म्हणे इंद्र आहे, कोणी म्हणे कुबेर, कोणी म्हणे ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापैकी एक दिसतोय. अशा प्रकारचे अंदाज बांधू लागले. म्हणतात की दिल्लीचा राजासुद्धा ह्या बालकाला पाहण्यासाठी आला. आता पुण्यात्म्यांनो, पुढे काय झालं? 25 दिवसांचे झाले परमात्मा. शिशुरूपात लीला करणारे, काही खातपीत नव्हते, आणि शरीर असं फळत फुलत होतं जसं किलोभर दूध रोज पितायत. इकडे नीमा आणि नीरू दोघेही चिंतेत. नीमा तर अजून खूप दुःखी झाली. म्हणाली की हे भगवान, एकतर तुम्ही मूल द्यायचं नव्हतं, आणि हे शंकर भगवान, आणि आता दिलंय तर ते परत घेऊ नका. आता हे काही खातपीत नाहीये, हे मरेल, आणि हे मेलं तर त्याच्याबरोबर मी पण मरेन. मी नाही जगू शकत. हे ती हृदयापासून बोलत होती, फॉर्मॅलिटी नव्हती. तर परमात्म्याने पाहिलं की ही वृद्धा नक्कीच मरेल. मी कुठला मरतोय, पण ही मात्र चिंता करत करत मरेल. तेव्हा परमेश्वर कबीरजींनी शंकर भगवानांना प्रेरित केले. शिवलोकातील शिवजी आले एका साधू रूपामध्ये, आणि नीमा वाईट रीतीने रडत होती. तिला म्हणू लागले, माते, तू का रडत आहेस? नीमा म्हणाली, महात्माजी, नका ऐकू माझ्या कष्टांना. तर मग महात्म्याच्या रूपातील भगवान शंकर तिला म्हणाले, माते, असं म्हणतात की आपलं दुःख कोणाला सांगितलं तर हलकं होतं. होऊ शकतं की माझ्या योग्यतेचं काही काम असेल
तर आशीर्वाद वगैरे देईन तुला. मग नीमाने सारी कहाणी सांगितली की आमच्या पोटी मुलबाळ नव्हतं आणि एक दिवस मी माझ्या भगवान शंकरांना हृदयापासून पुकारलं होतं आणि त्यांनी हा लाल दिलाय. तलावात कमळाच्या फुलावर आम्हाला हा मिळाला आणि आता हा काही खातपीत नाहीये. महात्माजी, म्हणून मी रडते. आता 25 दिवसांचं बाळ जर काही खातपीत नाहीये तर हे कधीही मरू शकतं. मी तर वाट पाहते. हे तर मरेलच, आज नाहीतर रात्री नाहीतर उद्या मरेल. तर मी त्याच्या बरोबरच मरेन. माझा फायनल फैसला आहे. मग भगवान शंकर म्हणाले, कुठे तुझं बाळ, ते दाखव मला. आता नीमा बाळाला घेऊन आली. असा विचार करून की हे साधू संत काही कृपा करतील, आत गेली आणि बाळाला घेऊन आली आणि विचार केला की महाराजजींच्या पायावर त्याला ठेवूया. ते काही आशीर्वाद देतील आणि मूल काही खायला प्यायला लागेल. त्यांच्या चरणी ठेवलं. असं त्या परमात्म्याला शिवभगवान जे साधुरूपात उभे होते त्यांच्या चरणी ठेवण्यासाठी खाली वाकली तर तिच्या हातातून ते बाळ वरती आलं. ते परमात्मा भगवान शंकरांच्या डोक्याच्या पातळीपर्यंत आले. हवेत तरंगू लागले ते बालक, ते परमात्मा. तर नीमाने विचार केला, हे महारथी मोठे करामती दिसतायत, यांनी माझ्या बाळाला हवेत तरंगवलं. ती हा चमत्कार ह्या बाबाजींचा आहे असं मानत होती. आता शंकर भगवानांनी विचार केला की हा कोणी सिद्धपुरुष दिसतोय. त्यांनी असा हात केला तर शंकर भगवानांच्या ओंजळीत परमात्मा आले. परमात्मा कबीरजी नवजात शिशुरूपातील भगवान शंकरजींना म्हणू लागले की आपण यांना सांगा, एक कुमारी गाय घेऊन या, एक वासरू, आणि तिच्यावर आपण आपला आशीर्वादपर हात ठेवा. महात्माजी, शंकर भगवान, तर ती दूध द्यायला लागेल आणि मग ते दूध मी पिईन प्रतिदिन. शंकर भगवानांनी नीमाला विचारलं, तुझा पती कुठे आहे, बोलाव त्याला. नीरूला बोलावलं. त्याला सांगितलं की एक अशी अशी कुमारी गाय घेऊन ये, जिनं दूध सोडलं आहे, वासरू आहे, जिला बैलाचा संग झालेला नाही, जिला कुमारी म्हणतात, आणि एक मातीचं कोरं भांडं घेऊन ये कुंभाराकडून स्वच्छ. तो ते दोन्ही कुमारी गाय पण घेऊन आला आणि कुंभाराकडून एक छोटंसं भांडं मातीचं घेऊन आला. आता शंकर भगवानांनी त्या गायीच्या कमरेवर आशीर्वाद भरा हात ठेवला. तिचे स्तन मोठे झाले आणि त्याखाली ते पात्र ठेवलं. दुधाच्या धारा वाहू लागल्या. पात्र भरताच दूध बंद झालं. बोलो सद्गुरुदेव. आणि परमात्म्याने ते दूध प्यायले. आता पुण्यात्म्यांनो, आपण परमात्म्याला ओळखू शकू, कारण परमात्म्याने आपल्याला दीक्षा दिली आहे, अक्षरज्ञान दिलं आहे. आत्तापर्यंत या ब्राह्मण लोकांनी खूप गैरफायदा घेतला आपला. त्यांनाही काही माहीत नव्हतं आपल्या गुरूंना की सद्ग्रंथ काय सांगतायत. आणि भगवान कृष्ण आणि विष्णूजींनाच भगवान सांगतील, जेव्हा की यांच्या चरित्रात लिहिलं आहे की यांचा पिता काळ असं म्हणतो की तू भगवान नाहीयेस, तू स्वतःला भगवान मानायला लागलायस. तर आता तुम्हाला प्रमाण देतो थोडंसं. एकतर ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र नंबर 9 मध्ये प्रमाण आहे की परमात्मा जेव्हा शिशुरूप घेऊन प्रकट होतो, सतलोकातून चालत येतो, काही काळ संसारात राहून सामान्य जनासारखी क्रियाकर्म करतो, एका सामान्य माणसासारखी क्रियाकर्म करून उदरनिर्वाह करतो. एक उदाहरण समोर ठेवतो. तर त्यावेळी जेव्हा तो शिशुरूप घेऊन प्रकट होतो तेव्हा त्याच्या पालनाची लीला कुमाऱ्या गायींद्वारे होते. आता पुण्यात्म्यांनो, वेद परमात्म्याचा इतिहास आहे, परमात्म्याचे विधान आहे. आणि भगवान काय करतात, कुठे असतात, कुठे राहतात, कसे मिळतात, हे त्या सद्ग्रंथांमध्ये वर्णित आहे, ज्यांना आपण एक खूपच प्रमाणित ग्रंथ मानतो. आणि त्यात जे प्रमाण मिळतं, तर एक बुद्धिमान व्यक्ती
सहजपणे जाणून घेते की परमात्मा कोण आहे. यासाठी या शिक्षणाने आपण, या सद्ग्रंथांना आपण समजण्यायोग्य, पाहण्यायोग्य होऊ. आणि आता भगवानाला समजून प्राप्त करून घेऊ. आधी तुम्हाला दाखवतो कबीर सागरमध्ये 600 वर्षांपूर्वी आदरणीय धरमदास साहेबजींनी परमात्म्याच्या लीलेचे वर्णन लिहिले होते. त्यांच्याद्वारे बोललेली वाणी, त्यांच्याद्वारे केलेल्या लीला, जसं भाई बालेवाली जन्मसाखीमध्ये आदरणीय नानक साहेबजींच्या ज्या लीला होत्या त्या बालाजींनी लिहिल्या. बालाजी आणि मर्दानाजी त्यांच्याबरोबर राहत होते, तर ते प्रमाणित आहे. तसंच आदरणीय धरमदास साहेबजींनी परमात्मा कबीरजींच्या लीला लिहिल्या, त्यांच्याकडून ऐकल्या आणि प्रत्यक्ष पाहिल्या देखील. त्याचं नाव कबीर सागर आहे. हे पहा, हा आहे कबीर सागर. याचा कोण आहे संशोधक करता? कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. यात ज्ञानसागर अध्याय आहे. यात परमात्म्याच्या प्राप्तीचं वर्णन आहे, कसे प्रकट झाले होते. हे 74 पानावर आहे ज्ञानसागरमध्ये. सुन जुल्हा मन भयो आनंदा, जिमी चकोर पायो निश्चंदा, ले सुत चले हरस मन कीन्या, तासो पुन असबोल ही दीन्या. आता मुलाला तिथून घेऊन आले जंगलातून. सुत काशी को ले चले, लोग देखण ते आव, अन्न पाणी बख्शे नहीं, खाल्ले नाही. जुल्हा शोक जनावे, तब जुल्हा मन कीन तिवाना, रामानंद से कही उत्पाना. मैं सुत पायो बड़ा गुणवंता, कारण कौन बखे नहीं संता. रामानंद ध्यान तब धारा, जुल्हा सो तब वचन उचारा. पूर्व जन्म में ते ब्राह्मण जाति, हर सेवा की नी बलबाती. कुछ तुम सेवा हर की चूकाता, तो भयो जुल्हा का रूपा. प्रीति प्रभु गए तोर लीना, ताते उद्यान में सुत तो है दीना. तुला ह्यासाठी जंगलात पुत्र दिला, भगवंतांनी तुझी प्रार्थना ऐकली. अच्छा, आता नीरू काय म्हणतोय? प्रभु जस की नो तस पायो, आरत हो तो दर्शन आयो. संकट में मैं तेरे पास आया हूँ, सो कहिए उपाय गुसाई. बालक अक्षुदावंत कुछ खाई. माझं बालक उपाशी आहे, ते खाईल असा उपाय सांगा. रामानंदजींना म्हणाला नीरू. रामानंद अस युक्ति विचारा, तुम सुत कोई ज्ञानी अवतारा. बचिया जाही बैल नहीं लागा, सोले ठाड करते ही आगा. एक वासरू आण, जिला कधी बैलाचा स्पर्शही झाला नाहीये, जिला कधी बैलाचा संग झाला नाहीये. सगळं स्पष्ट आहे. हे म्हणजे कुमारी गाय. दूध चले ते ठनते, दूध ही धरो छिपाई. अक्षुदावंत जब होवे, ताके देव खवाई. अब जुल्हा एक बछिया ले आया, चलो दूत कोई मर्म न पावा. चलो दूत जुल्हा हरसाना, राख छिपाई का हो नहीं जाना. आता पुण्यात्म्यांनो, हा जो कबीर सागर आहे त्यामध्ये यांनी काही थोडी गडबड करून ठेवली आहे. कबीरपंथीयांनी, ज्यांनी जसा विचार केला की संसार एखादवेळी ह्या घटनेला असं स्वीकारणार नाही, म्हणून त्यांनी थोडाफार बदल केला कबीर सागरमध्ये. रामानंदजींना विचारलं की हे असं कसं झालं. आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले, सतलोकी घेऊन गेले, त्यांची दिव्यदृष्टी जागृत केली, त्यांच्याकडून त्यांच्या महिम्याची यथार्थवाणी पुन्हा प्रकट करून घेतली. आणि हे कबीर सागरमध्ये प्रमाण आहे की 12व्या पंथाचे जे प्रवर्तक होतील गरीबदास साहेबजी, त्यांच्याद्वारे माझ्या महिम्याची वाणी परत प्रकट होईल असं सांगितलं होतं. आता गरीबदास साहेबजींनी काय लिहिलं आहे ते दाखवतो. शिव उतरे शिवपुरी से, अवगत बदन विनोदे. दूध न पीवे न अनभक, नहीं पलने झूलंत.
अदर अमान ध्यान में वो कमल कला फूलंते। शिव उतरे शिवपुरी से अवगत बदन विनोद, मैं के कमल खुशी बहे लिया ईश को गोदे। म्हणतायत गरीबदास साहेबजी म्हणतायत शिव उतरे शिवपुरी से, की भगवान शंकर शिवपुरीतून उतरून खाली आले आणि तिथं प्रकट झाले साधू रूपात। अवगत बदन विनोद और मैं के कमल खुशी बहे जब लिया ईश को गोद। छोट्या बालकरूपी परमात्म्याला त्यांनी मांडीवर घेतलं। नजर नजर से मिल गई किया ईश परिणामे, जन्मो मन धन पूर्णा धन का सीनी काम। 7 बार चर्चा करी वो बोले बालक बहन, शिव को कर मस्तक रख्या ल्या मोमन एक दैन। म्हणतात की 25 दिवसांच्या त्या बालकरूपी परमात्म्याने साधू रूपात उभ्या असलेल्या भगवान शंकरांसोबत म्हणतात 7 वेळा चर्चा केली नीरू निमांच्या समोर। तर नीरू आणि निमा हा विचार करत होते की हा मुलगा जो बोलत आहे आपला, तीही या साधूचीच कृपा आहे, एवढा करामतवाला आहे। आणि म्हणतात की समर्थांना आपल्या महिम्याची भूक नसते, तो तर समर्थ आहे, त्याला गरजच नाही आपला महिमा सांगण्याची किंवा ऐकण्याची। आणि हा महिमा पण त्यांनी भगवान शंकरालाच दिला की तुम्ही त्या वासरावर हात ठेवताच ते दूध देईल। एकतर परमात्म्याचा उद्देश होता की आस्था राहू द्यावी भगवानाची माझ्या मुलांवर, आणि याच कारणामुळे परमात्मा ही लीला करत होते। अनब्यावर को दूहत है दूध दिया तत्काले। अनब्यावर कंवारी, अनब्यावर को दूहत है दूध दिया तत्काल, पीवे बालक ब्रह्म गती ता शिव भय दयाल। आता यातून आपल्याला एवढंच घ्यायचं होतं आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता।